हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपण आपल्या बाल्कनीतील झाडांना किंवा रोपांना, जास्वंदी असो, मोगरा असो किंवा गुलाब असो, यांना वेळोवेळी पाणी, सूर्यप्रकाश, खत सर्व काही देऊन देखील जर पुन्हा झाडावर नवीन फांद्या फुटत नसतील किंवा नवीन ब्रांचेस येत नसतील किंवा जर झाडाची पाने पिवळी पडत असतील, कळ्या न तयार होणे, फुलं न येणे यांसारख्या जर समस्या येत असतील तर त्यामागील सर्वात मोठं कारण काय असू शकेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, आपण सर्व गोष्टी वेळोवेळी देत असतो, खत असो, पाणी असो, सूर्यप्रकाश असो, त्यानंतर माती बदलणं असो किंवा रिपॉटिंग करणं असो, हे सर्व करून देखील जर झाडाची वाढच होत नसेल तर त्यामागे सर्वात मोठी समस्या असते, ती म्हणजे रूट बाउंडिंगची। सो मंडळी, रूट बाउंडिंग म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की रूट बाउंड प्लांट म्हणजे काय असतं। मंडळी, ज्यावेळेस आपण एखाद्या कंटेनरमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये एखादं रोपटं लावतो, 1 ते 1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर ज्यावेळेस कुंडीच्या बाहेर त्याची मुळे येऊ लागत असतात किंवा जरी आपल्याला कुंडीच्या वर किंवा बाहेर मुळं जरी नसतील दिसत, पण जर झाडाची वाढ जर खुंटत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की आता झाडाला रूट बाउंड प्लांट करायची वेळ आली। आता तुम्ही पाहू शकता की हे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये या प्लांटची जी मुळं आहेत अगदी धाग्यासारखी बारीक गुंतागुंतीची याची मुळं झालेली आहेत। म्हणजे ही जी मुळं आहेत ती दाट आणि गुंतागुंतीची झालेली असल्यामुळे त्यांना त्यांच्या वाढीसाठी पुढे जागा मिळत नाही, मातीतील पोषक द्रव्ये देखील ते शोषू शकत नसतात, त्यामुळे झाडाची उपासमार होत असते। मग आपण आपल्या झाडाला रूट बाउंड प्लांट झालेलं आहे किंवा हे कसं ओळखायचं, तर सर्वात प्रथम म्हणजे झाडाची वाढ खुंटणे। जर तुमच्या रोपाने नवीन वाढ होणे थांबवले असेल तर त्याच्या मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा ही नसण्याची शक्यता आहे, त्यासाठीच त्याला रिपॉटिंग करणं आवश्यक आहे। त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे पाने पिवळी पडणे। जर झाडाची पाने, देठी पिवळी किंवा तपकिरी झाले असतील तर मुळांना बांधलेले असू शकते। किंवा जर रोपाला आपण जास्त पाणी देणे किंवा जास्त सूर्यप्रकाशाने देखील रोपांची किंवा झाडांची पाने पिवळी पडत असतात, झाडाची योग्य काळजी घेऊनही जर पाने पिवळी किंवा तपकिरी जर झाली असतील तर रूट बॉन्डिंग असू शकते। तो आता रूट बॉन्डिंग झाल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ह्या मुळ्या कट कशा करायच्या। जेव्हा आपण कुंडीतून झाड बाहेर काढतो तेव्हा एकदम छोट्या छोट्या मुळांचे जाळं तयार झालेले असते, ज्यांना आपण तंतुमय मुळे असं म्हणत असतो। आता झाडाच्या मुळांमध्ये बरेच असे प्रकार असतात, काहींच्या मुळा ह्या सरळ वाढलेल्या असतात तर काहींच्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात। मुळ्या ह्या कट करण्या अगोदर झाडाची बऱ्यापैकी माती काढून घ्यावी, झाड उभे पकडावे किंवा आडवे ठेवावे आणि धारदार कत्रीने कंटेनरमधून मुळ्या बाहेर काढून ठेवाव्या। जर तुम्ही झाडाला 2 ते 3 दिवस पाणी दिलं नाही तर झाड हे अगदी अलगद असं कंटेनर मधून बाहेर निघतं। पण मनी प्लांटचं झाड पहा, याची माती ओलसर असल्यामुळे या झाडाने मला भरपूर असा त्रास दिला ह्या कंटेनरच्या बाहेर येण्यासाठी, कारण की याच्या मुळा ह्या भरपूर अशा जाडसर होत्या आणि त्यातल्या त्यात माती ओली असल्यामुळे त्या आत चिपकून बसलेल्या होत्या। सो जवळपास अर्धा ते पाऊण तास मला फक्त मनी प्लांट त्या कंटेनर मधून बाहेर काढायला वेळ लागलेला होता। सो जर तुमचं देखील प्लांट 1 ते 1.5 वर्ष जुने झालेले आहे आणि त्याची जर वाढ खुंटलेली असेल तर समजून घ्या की त्याला देखील रूट बाउंडिंगची वेळ झालेली आहे। सो तुम्ही रूट बाउंडिंग करण्याआधी त्यांना 2 ते 3 दिवस झाडाला पाणी देऊ नका आणि त्यानंतर अगदी अलगदपणे तुम्ही रूट बाउंडिंग करू शकतात। कंटेनर मधून आपण झाड बाहेर काढल्यानंतर झाडाची बऱ्यापैकी माती काढून घ्यायची, झाड उभे पकडायचे किंवा त्याला आडवे ठेवायचे। त्यानंतर धारदार कात्रीने किंवा कटरच्या सहाय्याने त्याच्या मुळा ह्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। हे सर्व करत असताना अजिबात घाबरायची गरज नाही, निसर्गतः झाडांना आपल्याला स्वतःला वाचवण्याची धडपड करत असतात आणि तशी त्यांना ऊर्जा देखील मिळालेली असते। आणि मुळ्या कट झाल्यानंतर ते झाड व्यवस्थितपणे आपण कुंडीमध्ये रिपोर्ट करून घ्यायचं आहे। आता हे
हा जो सर्व प्रकार आहे तुम्ही जर आता ह्या महिन्यात केला तर हा जो महिना असतो फेब्रुवारीचा हा न्यू ग्रोथ साठी अतिशय उपयुक्त असतो। त्यामुळे तुमच्याकडे असलेलं जर झाड तुम्हाला रूट बाउंडिंग करायचं असेल तर तुम्ही ह्या झाडामध्ये नक्कीच करून घ्या। रूट बाउंडिंग करतात त्यानंतर मात्र वरच्या ज्या फांद्या असतात म्हणजे ज्या काही स्टेम्स असतात त्यांच्यावर देखील आपल्याला काम करायचं गरजेचं असतं। पण जर आपण त्यांच्या रूटवर काम केलेलं आहे तर स्टेमवरचं जे काम आहे ते पुढील 8 दिवसांमध्ये करा, कारण की दोन्ही कामं जर एकाच वेळेस केली तर झाड हे शॉकमध्ये जाऊ शकतं आणि झाड हे खराब होऊ शकतं। म्हणून जर तुम्ही आता मुळांवर काम केलेलं आहे तर कोरड्या झालेल्या ज्या काही फांद्या आहेत किंवा कोरडी झालेली जी काही पाने आहेत ते देखील आपल्याला कट करणे गरजेचेच असते, कारण की त्या फांद्यांवर कधी फुलं येणार नसतात आणि त्यांवर फुलं येण्याचे चान्सेस देखील कमी झालेले असतात। म्हणून विनाकारण ती झाडांची ऊर्जा घेत राहतात। झाडाला जेव्हा आपण कट मारतो त्यावेळेस त्याला नेहमी तिरपा कट मारावा, जेणेकरून त्याच्यावर जर पाणी पडले तर त्या ठिकाणी आपोआप ते पाणी वाहून जाईल। आणि कट मारताना नेहमी नोड एरिया म्हणजे ज्या ठिकाणी पाणी फुटतात रूट पाऊस थोडासा केल्यानंतर मारायचा। 8 दिवसांनी आपण झाडाच्या फांद्यांवर आपल्याला काम करून घ्यायचं असतं। झाडाच्या फांद्या कट केल्यानंतर त्यावर हळद लावावी, जेणेकरून कट केलेला भाग जो असतो त्यावर फंगस लागणार नाही। तसेच ती जी फांदी असते ती म्हणजे डायबॅक म्हणजेच पाठीमागून जी फांदी असते ती वाळत जात नाही। अशी बरीच अशी छोटी मोठी जी कामे आहेत ती आपल्याला आता फेब्रुवारी महिन्यात झाडांवर आणि रोपांवर करून घ्यायची आहेत। फक्त झाडांकडून फुलांची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे, त्यावर थोडीशी मेहनत देखील करायला हवी। आणि हे सर्व केल्यानंतर झाड मात्र सावलीत ठेवायला हवं। थोडे दिवस झाड हे मरगळल्यासारखे दिसतात पण नंतर पुन्हा टवटवीत होत असतात। सो मंडळी, हे सर्व झाल्यावर झाड देखील नव्याने त्याची वाढ होण्यास मदत होत असते आणि पुन्हा त्याला नवीन फुलं येण्यास देखील मदत होत असते। सो मंडळी, तुमच्या झाडांवर देखील ह्या जर समस्या असतील तर तुम्ही देखील रूट बाउंड प्लांट करून घ्या आणि अगदी न घाबरता करून घ्या। या रिगार्डिंग काहीही क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि भरभरून देखील कमेंट करा। सो मंडळी, अजूनही तुम्ही द सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा। सबस्क्राईब समोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक मराठीतून गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र व्हिडिओला लाईक आणि छानशी कमेंट करायला मात्र विसरू नका। हॅपी गार्डनिंग, टेक केअर अँड बाय।